क्रिमिनलच सायकोलॉजी त्याला म्हणजे कारणीभूत असते. बऱ्याचदा स्वभाव दोष असतो, म्हणजे क्रिमिनलच नेसेसरी असेल असं नाही. मग तू असंच का नाही करत, हेच का नाही करत, माझ्यासाठी तसंच का नाही करत, तू असंच वागलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. नवरा बायकोंचं एकमेकांमध्ये आधीपासूनच पटत नसतं, म्हणजे अँटी सोशल मेंटॅलिटी असते, पर्सनॅलिटी असते. ते अशी एखादी परिस्थिती निर्माण करतात की म्हणजे डिवोर्स केसेसमध्ये छळ होतो पुरुषांचा. हे आजकाल याचं प्रमाण वाढतंय. 95 ते 96% महिला यांच्यावर अत्याचार होत असतात. मुलं काय नेमकं बघतात स्क्रीनवर, मित्र, समवयस्क मित्र मैत्रिणी कसे आहेत, कोण आहेत, तो आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतोय की नाही, स्वतःहून बोलतोय की नाही, काही आपल्याशी शेअर करतोय की नाही, त्याच्याशी आपली कम्फर्ट लेवल किती, नाही असंच व्हायला पाहिजे, असं कसं नाही होत, हे मला चालणारच नाही, तेव्हा तो राग टोकाचा येतो. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे प्रेम आणि स्त्री म्हणजे वात्सल्य. ही स्त्रीची रूप आहेत जे आपण आपल्या बाजूला आपल्या आईमध्ये बघतो किंवा बहिणींमध्ये बघतो किंवा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या महिलांमध्ये बघत आलोय. आजचं स्त्रीचं रूप हे बदलतंय. आजची स्त्री बेसूर झालीये का, ती क्रूर झालीये का, तिच्या भावनाच आता लोप पावलेल्या आहेत. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध सायकॅट्रिस्ट डॉक्टर आदिती आचार्य मॅडम. नमस्कार. सध्या देशभरामध्ये गाजत आहे की सोनम रघुवंशी हत्या प्रकरण. मॅडम काय सांगाल या घटनेबद्दल? अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर अशी घटना घडलेली आहे. आणि ह्यात प्रामुख्यानं मला असं जाणवतं की हे कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. म्हणजे एखादी स्त्री इतकं कोल्ड ब्लडेड, म्हणजे प्लॅनिंग करून, प्रियकराबरोबर प्लॅनिंग करून हनीमूनला जाऊन हे सगळं घडवून आणते. हे खरंच म्हणजे खूपच आपल्या हृदयाला क्लेश देणारं आहे सगळं. आणि तेच म्हणजे कधी कधी काय होतं की माणसाला राग अनावर होतो आणि रागाच्या भरात एखादी गोष्ट केली जाते, ज्याला आपण म्हणतो की इम्पल्सिव्हली ती गोष्ट केली, इम्पल्सिव्हली कोणाला तरी थोबाडीत मारली, इम्पल्सिव्हली कोणाला तरी हाणामारी केली किंवा अशा गोष्टी घडत असतात. पण ही इम्पल्सिव्हिटी नसून हे कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, पूर्ण प्लॅन करून केलेलं मर्डर आहे. तर त्याच्यामुळे हे जास्त, ह्याची तीव्रता, ह्याची काय म्हणतो आपण, धग ही जास्त आपल्याला जाणवते. पण ही मानसिकता जी आहे, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये महिलांकडून पुरुषांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत, महिलांकडून पुरुषांच्या हत्या होत आहेत. हे स्त्रीचं भयानक आणि भेसूर असं रूप आहे जे याआधी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. म्हणजे आता हे सोनम रघुवंशी प्रकरणाच्या आधीच मध्ये आपल्या पतीचे तुकडे करून त्याच्यात टाकणारी एक महिला होती. तिने सुद्धा हे सगळं कारस्थान आपल्या प्रियकरासाठी केलं होतं आणि ती व्यसनी होती. लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे ना महिलांप्रती जो एक महिलांच्या प्रती एक असलेला एक सगळ्यांचा जो एक दृष्टिकोन असतो बघण्याचा, तो बदलत चाललाय. आजची महिला ही इतकी क्रूर होत चाललीये का, आणि असं असेल तर त्या मानसिकतेमागे काय कारण असावी? पहिली गोष्ट म्हणजे ह्याला आपण इंटिमेट पार्टनर व्हायलन्स म्हणतो, जे नवरा बायकोला करतो किंवा बायको नवऱ्याला करते. तर नवरा बायकोला करतं हे बायकोला काहीतरी करतो, म्हणजे व्हायलेंट करतो, हे काहीतरी हे करतो, मारतो वगैरे, या गोष्टी आपण ऐकत होतो. पण अशा रिव्हर्स जनरली ऐकल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आपल्याला ऐकायला थोडंसं हे वेगळं वाटतं. पण अशा गोष्टी समाजात घडत असतात. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपण समाजात जसे पुरुष असतात काही क्रिमिनल माइंडेड, ज्याला आपण अँटी सोशल म्हणतो, असे पुरुष असतात, तशा स्त्रियाही असतात. आता एवढे वर्ष किंवा एवढी शतकं असं होतं की ह्या स्त्रिया अस्तित्वात होत्याच, म्हणजे समाजात होत्याच, वावरत होत्याच, पण त्यांना तसं पाठबळ नव्हतं. म्हणजे काय की त्या घरापुरत्या सीमित होत्या, त्याच्यामुळे त्यांचा फार काही कोणाशी संपर्क येत नव्हता बाहेरच्या जगाशी, इतर पुरुषांशी किंवा स्त्रियांशी किंवा कोणाशीच. त्या चूल आणि मूल ह्याच्यात अडकलेल्या होत्या. आता कसं झालंय, हे सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिलांचं एक्सपोजर वाढलंय. त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या लोकांशी चॅट करत असतात, बोलत असतात, त्यातनं प्रेम प्रकरणं होतात. आणि जर त्या महिलेचा स्वभाव थोडासा वाहवत जायचा असेल तर जे काही समोरचा व्यक्ती सांगतोय तसं त्या वागत जातात. त्यांना मग आणि ऑलरेडी जर त्यांना तसंही काही, म्हणजे अँटी सोशल पर्सनॅलिटी मध्ये जे आपण टिपिकली म्हणतो की त्यांना काही कुठली अशी घटना केली त्याचा काही गिल्ट नसतं, पश्चाताप नसतो अजिबात. आणि जे काही नॉर्मल कायदे असतात समाजाचे ते त्या जुमानत नाहीत, म्हणजे बंडखोरीच असते. हा, मग अशा व्यक्ती जेव्हा एक्सपोज होतात बाहेरच्या दुनियेशी, बाहेरच्या जगाशी, आणि त्यांना जेव्हा तशी लोक भेटतात
तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात. म्हणजे समान विचारांची लोक जेव्हा त्यांच्या बरोबर येतात, बरोबर. त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्यावेळी त्यांचं हे धैर्य जे आतमध्ये त्यांचा क्रिमिनल जो असतो, धैर्य वाढतं आणि त्यातनं अशा गोष्टी होतात. आपण बघतोय की म्हणजे आता पतीला ठार करणं हे आहे, पण पतीलाच ठार करत नाहीत तर हल्ली आपल्या स्वतःच्या मुलांना, त्यांच्या मुलांची देखील त्या प्रियकरासाठी हत्या करायला लागतात. तर एक स्त्री म्हणून म्हणजे या जगामध्ये कुठल्याही आईसाठी तिचं मूल्य फार प्रेशियस असतं. तर ही इथपर्यंत देखील महिलांची मजल या मानसिकतेमधूनच होत असेल. आता ह्याला अनेक कारणं असू शकतात. म्हणजे मानसिकता, अँटी सोशल पर्सनॅलिटी हा एक भाग झाला. पण त्याचबरोबर कधी कधी काही मानसिक आजार असतात. उदाहरणार्थ व्यसनाधीनता. व्यसनाधीनता हाही एक मानसिक आजार आहे. तर त्या व्यसनाच्या पोटी म्हणजे पैसे मिळवायला किंवा काही करून ते व्यसन पूर्ती व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी अशा गोष्टी घडतात. मग त्यावेळेला कुठलेच पाश, कुठलेच बंध काही राहत नाहीत. नवरा आहे का, मुलगा आहे का, मुलगी आहे का, आई वडील आहेत. तर त्यातनं अशा गोष्टी, पण बऱ्याचदा ह्या गोष्टी इम्पल्सिव्हली घडत असतात. त्या रागाच्या भरात किंवा त्याच्यात अशा गोष्टी घडतात. पण जेव्हा ते कोल्ड ब्लडेड होतं, जसं हे घडलंय, तसं ते आपल्याला जास्त त्याच्यामुळे ते जास्त त्याची हे जाणवते, आपल्याला तीव्रता जाणवते. या घटनांच्या मागे जसं आपण तुम्ही सांगताय त्या घटनांमध्ये त्यांची मानसिकता असते. आधीच खोलवरती मनामध्ये तसं काहीतरी एक म्हणजे धगधगत असतं आणि ते बाहेर काढण्यासाठी हा मार्ग असतो एक. पण हे सगळं सुरूच असताना याच महिला समाजामध्ये पुन्हा उजळ माथ्याने वावरताना पण दिसतात असं आहे. मग ही ट्रान्स त्यांची पर्सनॅलिटी असते का? आता कसं आहे की अशा गोष्टी जेव्हा त्या करत असतात तेव्हा त्या काही तशा बोलून दाखवणारच नाहीत, कारण त्यांना माहिती असतं हे करणं बरोबर नाहीये, समाज मान्य नाहीये हे. त्याच्यामुळे त्या वावरताना, कारण त्यांच्या मनात पश्चाताप तसाही नसतो, त्याच्यामुळे त्या वरवर नॉर्मल वागूच शकतात. जोपर्यंत त्यांना कायद्याने काहीतरी हे होत नाही, शिक्षा होत नाही किंवा समाजासमोर येत नाही की या महिलेनी काहीतरी केलंय, तोपर्यंत त्या नॉर्मल आपल्या तुमच्या आमच्या सारख्याच वावरत असतात. आता आपण डिवोर्सच्या पण ज्या केसेस बघतो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की महिलांकडून नवऱ्याचा इतका छळ होतो की जो कल्पने पलीकडचा असतो. बऱ्याच केसेस अशा समोर येत आहेत असे. त्याच्यासाठी त्यांना कायद्याचं एकतर बळ असतं, त्याच्यामुळे अजून त्यांना ते धैर्य मिळतं की माझ्या मागे कायदा आहे. त्यामुळे पुरुषांवरती अत्याचार होत असतात छोट्या छोट्या गोष्टींवरनं. सोशल मीडिया याच्यामध्ये पण आपण बघत असतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून पण. बरोबर. तर हा जो इम्पॅक्ट आहे म्हणजे पतीला टॉर्चर करणं, हे करणं, हे सगळं याच्यासाठी सुद्धा ही क्रिमिनलच सायकोलॉजी त्याला म्हणजे कारणीभूत असते. बऱ्याचदा स्वभाव दोष असतो, म्हणजे क्रिमिनलच नेसेसरी असेल असं नाही, पण काही काही स्वभाव दोष असतात. त्याला आम्ही क्लस्टर बी पर्सनॅलिटी म्हणतो. म्हणजे ज्याच्यात कधी कधी तीव्र राग येतो छोट्या छोट्या गोष्टींवरून, स्वतःला जे पाहिजे ते फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी असतो. मग तू असंच का नाही करत, हेच का नाही करत माझ्यासाठी, तसंच का नाही करत, तू असंच वागलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. कधी कधी तीव्र रागाच्या भरात काहीतरी माणूस वेडवाकडं बोलतो किंवा स्वतःला इजा करून घेतो, अशाही गोष्टी घडत असतात. तर स्वभाव दोषामुळे पण बऱ्याचदा ह्या गोष्टी म्हणजे डिवोर्स वगैरे याचं प्रमाण वाढतं. आणि इनफॅक्ट आता जे मर्डर झाला वगैरे त्याबद्दल पण मला असं सांगावं असं वाटतं की मर्डर तर झाला, बरोबर आहे, हे तर हनीमूनलाच झालं, पण बऱ्याचदा नवरा बायकोंचं एकमेकांमध्ये आधीपासूनच पटत नसतं, पण न पटत असतानाही ते सोबत राहतात. ते सोबत राहत असतात. आणि मग ज्यांची ऑलरेडी अशी क्रिमिनल म्हणजे अँटी सोशल मेंटॅलिटी असते, पर्सनॅलिटी असते, ते अशी एखादी परिस्थिती निर्माण करतात की ज्यातून त्यांना मुक्ती मिळेल, असंही घडत असतं. हो. आणि डिवोर्सच्या केसेस तुम्ही म्हणता तशा नक्की, म्हणजे डिवोर्स केसेसमध्ये छळ होतो पुरुषांचा, हे आजकाल याचं प्रमाण वाढतंय. कारण बऱ्याचशे 498 वगैरे जी कलम आहेत डोमेस्टिक व्हायलन्सची, ती महिलांच्या बाजूने आहेत. आणि मी असं नाही म्हणत, मॅक्सिमम महिला म्हणजे 95 ते 96% महिला यांच्यावर अत्याचार होत असतात. पण जे 4 ते 5% महिला आहेत की ज्यांची मेंटॅलिटी अशी अँटी सोशल आहे, त्या चुकीच्या केसेस करून मग नवऱ्यांना टॉर्चर करणं, ह्या गोष्टीही घडतात. म्हणजे या दोन्ही बाजूंनी घडतायत गोष्टी. पण ह्याला म्हणजे म्हणजे अशी वृत्ती डेव्हलप होण्यासाठी काय कारण असू शकतात म्हणजे? आता ह्याचं ना तसं काही अजून आजपर्यंत कोणाला कारण कळलेलं नाहीये. आता तुम्ही बघाल तसं दाऊद इब्राहिमचे वडील पोलीस होते, पण त्यांचा एकच मुलगा असा का निघाला, याला काहीच उत्तर नाहीये. थोडंफार असं म्हणतात की जेनेटिक त्याच्यात असतं,
पण परत कसं आहे, नेचर वर्सेस नर्चर ह्या वाद कायमचा आहे. म्हणजे ते नॅचरली येतं का त्यांच्या अच्छा. परिस्थितीमुळे ते तसे होत जातात, याचं आजपर्यंत कोणालाही काही उत्तर मिळालेलं नाहीये. आता ज्या घटना म्हणजे या घटनांचं जे सत्रच सुरू आहे, एका मागोमाग मग अशा घटना येतच आहेत. तर याच्यामध्ये एक आहे की आता भीती निर्माण झाली आहे तरुणांमध्ये पण आणि तरुणींमध्ये पण, लग्न करायचं की नाही. ही एक की बाबा आपला पार्टनर कसा असेल, आपलं पटेल की नाही, हा एक त्याच्यामध्ये बरोबर आहे. भाग आहे. आणि पुन्हा ही भीती की नाही पटलं, पण आणि नंतर मग हे बायका आता हत्या डायरेक्ट मारूनच टाकतात नवऱ्यांना. ही भीती ह्या तरुण पिढीमध्ये निर्माण झालेली आहे. तर ही भीती घालवण्यासाठी, कारण सगळ्यांबरोबरच काही अशा घटना घडत नाहीत. तर बरोबर आहे. ह्याच्यासाठी पार्टनर निवडताना तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? त्याची सायकॉलॉजी कशी ओळखायला हवी? खूप चांगला प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं, की आता ही घटना ही खूप एक्स्ट्रीम आहे. अशा घटना काही सतत घडत नसतात, म्हणजे रोज-रोज घडतात असं नाही. पण कसं आहे, की आपण जेव्हा लग्नाच्या दृष्टीने एखाद्याकडे बघतो, तेव्हा डोळे उघडे ठेवून बघणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला आधीपासनं काही-काही, कधी-कधी सिग्नल्स मिळत असतात. रेड फ्लॅग्स त्याला आपण म्हणतो, की दिसत असतात, की ही समोरची व्यक्ती आपल्यामध्ये तेवढी इंटरेस्टेड वाटत नाही. आपण फिरायला जातो, काय करतो तेव्हा. कधी-कधी काय होतं, की एखादं स्थळ खूपच चांगलं वाटतं म्हणून हुरळून जातात आणि मग लवकर-लवकर लग्न करा म्हणतात. कोर्टशिपचा पिरियडच मिळत नाही त्यांना, की एकमेकांशी बोलून काय नेमकं समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे, कळायच्या आत लग्न होऊन जातं. तर हे करणं टाळलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं, की आपण कुंडली जुळवतो, हो की नाही? अगदी. पत्रिका बघतात. शनी, गुरु, हो, बरोबर. बुध कुठे काय हे सगळं मॅच गुण करतात. जुळतात की नाही? तर ते तुम्हाला तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की करा. पण त्यांचे स्वभाव जुळतायत की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट्स असतात. त्या तुम्ही करू शकता. कुठल्याही सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे तुम्ही गेलात तर त्या टेस्ट करू शकता. तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होऊ शकतं. त्यात कळू शकतं की बाबा ह्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं आहे की 2 माणसांचे स्वभाव कधी सारखे नसतात. पण किमान आपण कशात जातोय म्हणजे समोरच्याशी कसं ऍडजस्ट करायचं हे जर आपल्याला आधी कळलं, तर पुढे जाऊन लग्नानंतर भांडणं व्हायची शक्यता कमी होते. तुम्ही खूप छान सांगितलं की लग्नाच्या आधी असं म्हणजे कुंडली जुळवणं खूप गरजेचं आहे. तसंच तुमची सायकॉलॉजिकल एक टेस्ट करून घेणं ते पण मला वाटतं म्हणजे ब्लड ग्रुप चेक करणं हे पण बऱ्याच वेळा ब्लडचे आपण काही टेस्ट करा असे पण सल्ले दिले जातात असं. बरोबर. पण या सगळ्यांमध्ये मला एक विचारायचंय की ज्या फॅमिलीमधून ही मुलं येतात, त्या कुटुंबांमधून ही मुलं येतात, तरुण-तरुणी येतात, त्या फॅमिलीचा किती इम्पॅक्ट असतो ह्यांच्या पर्सनॅलिटीवर? फॅमिलीचा निश्चित इम्पॅक्ट असतो कारण फॅमिलीमध्ये जशा इंटरॅक्शन असतात, जसं आई वडिलांचं एकमेकांशी वागणं, आई वडिलांचं मुलांशी वागणं, ह्याचा परिणाम मुलाच्या स्वभावावर होत असतो. आई वडील त्याला किती कॉन्फिडन्स देतात, त्याच्याशी कसे वागतात, कसे बोलतात. जर घरात व्हायलन्सची हिस्ट्री असेल, डोमेस्टिक व्हायलन्सची आई वडिलांमध्ये, त्याचाही परिणाम त्या मुलांवर होत असतो. म्हणजे काही काही फॅमिलीजमध्ये मग व्हायलन्स नॉर्मलाइज होतो. म्हणजे हे ठीक आहे, हात उगारला तर ठीक आहे. माझे माझे वडील माझ्या आईवर हात उगारायचे. त्याच्यामुळे मी जर माझ्या बायकोवर उगारला किंवा मुलांवर उगारला तर त्यात चूक काय? तर त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्या आई-वडिलांचं आपलं जसं अपब्रिंगिंग आहे, आपली जशी जडणघडण होते, त्याचा आपल्या स्वभावावर परिणाम निश्चित होत असतो. तर त्या दृष्टीनं म्हणजे परिवाराची चौकशी करणं आवश्यकच आहे. पण आजकाल असं झालंय, की जडणघडण हा एक भाग झाला. पण मुलं तेवढ्यापुरती म्हणजे फक्त फॅमिलीपुरती मर्यादित राहिली नाहीयेत. कारण हे सोशल मीडिया सगळं एक्सपोजर इतकं जास्त आहे, की ठराविक वयानंतर म्हणजे साधारण 17-18 वर्षांचे ते झाले, की ते इतके जास्त म्हणजे 17-18 तर मी जास्तच सांगते. कधी-कधी आधीपासूनही एक्सपोजर हे सोशल मीडियाचं होत असतं. त्याच्यामुळे ती मुलं नेमकी बाहेर काय करतात, कोणाबरोबर असतात, पियर्स कोण आहेत, मित्र, समवयस्क मित्र, मैत्रिणी कसे आहेत, कोण आहेत, ह्याच्यावरही त्यांचा स्वभाव आणि पर्सनॅलिटी त्याची जडणघडण होत असते. तर ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ती व्यक्ती असते. तर हे सगळंच कळणं लग्नाच्या आधी शक्य नाही. पण आपण जर जास्त वेळ घालवला त्या व्यक्तीबरोबर, किमान 4-5 महिने, 6 महिने आपण त्या व्यक्तीशी बोललो, त्याची फॅमिली कशी आहे, घरच्यांशी तो कसा वागतो, त्यांच्या फॅमिलीमध्ये इंटरॅक्शन्स कशा असतात, एकमेकांशी आदरपूर्वक बोललं जातं का कसे बोलतात ते एकमेकांशी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आधी कळू शकतात. आणि शिवाय तो आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतोय की नाही, स्वतःहून बोलतोय की नाही, काही आपल्याशी शेअर करतोय की नाही, त्याच्याशी आपली कम्फर्ट लेवल किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी
आधी कळू शकतात. आता आपण की मुलं आणि मुलींना वाढवण्यामध्ये आई वडिलांचा सारखा सहभाग असतो. म्हणजे जसं मुलींचं ग्रूमिंग होतं तसं मुलांचं पण ग्रूमिंग होतं. त्यामुळे आता काही तसं फॅमिलीमध्ये राहिलं नाहीये की तू मुलगा आहे म्हणून तू हे करू नको, ती मुलगी आहे म्हणून तिने हे करावं. आता असं फार कमी फॅमिलीमध्ये ते जुने विचार राहिलेले आहेत. हे करत असताना आत्ताच्या काळामध्ये आपण जे आजूबाजूला बघतोय, तर मुला मुलींना वाढवताना म्हणजे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडू नयेत किंवा असा एखादा सोबती त्यांच्या आयुष्यामध्ये आला, त्याच्याशी कसं तुम्ही डील करायला हवं? पालकांनी काय काळजी घ्यायला हवी? किंवा आपल्या मुलांमध्ये तसा व्हायोलन्स येऊ नये. आणि अशा बातम्या बघून देखील मुलांना, हल्ली मुलं गेम खेळतात व्हायोलंट, तर ह्या घटना पण त्यांना प्रेरित करतात अनेक मुलांना. आणि मग आपण बघतो की एक घटना घडली की त्याच्यामागे कंटिन्यू अशा घटना घडायला लागतात, असं आहे. तर ते काय आहे, त्याचं काही कनेक्शन असतं का? नाही, नक्कीच. कसं आहे की हे अशा घटनांचे व्हिडिओज बघून किंवा वाचून त्याच्याबद्दल असे जे क्रिमिनल माइंडेड लोक असतात त्यांना हे कळत जातं की आयडिया येत जाते की असं करावं तसं करावं वगैरे वगैरे. पण तुम्ही हा फार चांगला प्रश्न विचारलात की मुलं गेम्स खेळतात वगैरे वगैरे, ह्यातनं ज्या गोष्टी घडतात, व्हायलंट गेम्स असतात, त्यातनं व्हायलन्स म्हणजे जास्त मुलं व्हायलंट होत चालली आहेत आजकाल. तर मी नेहमी सांगते, म्हणजे माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात, क्लायंट्स येतात, त्यांना सगळ्यांना सांगते की मुलं काय नेमकं बघतात स्क्रीनवर हे तुम्ही मॉनिटर करा. किमान 17 ते 18 वर्षांपर्यंत, 16 किमान, 10वी पास होईपर्यंत सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकवर अकाउंट काढू देऊ नका मुलांना. किंवा ते युट्यूबवर काय बघतात नेमकं तुम्ही मॉनिटर करा. काही घरात नियम पाहिजेत की तुम्ही जेव्हा इंटरनेट ऍक्सेस करता किंवा फोन बघता तेव्हा दारं उघडी पाहिजेत. बंद दाराआड काही करायचं नाही. ते काय बघतात ह्याचं तुम्हाला लॉक पण असतं हल्ली. मुलांना फोन देणं टाळा. 10वी पर्यंत तर काही गरज नसते त्यांना इंडिपेंडेंट फोन द्यायची. म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही फार लाड करताय, आम्हाला आयुष्यात मिळालं नाही ते आम्ही सगळं पुरवतोय मुलांना, पण तुम्ही याच्यातून मुलांचं नुकसान करताय. पुढे जाऊन त्या मुलाचं उद्या नुकसान झालं, तो मोबाईलच्या आहारी गेला, त्या गेम्सच्या आहारी गेला, मग तुमच्यावर रडायची परिस्थिती येते. तर ह्या सगळ्या टाळण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण ह्या करत नाही आणि मग काहीतरी खूप एक्स्ट्रीम घडायला लागलं की मग आपण म्हणतो अरे असं कसं झालं, अरे आम्ही तर घरात असं वागत नाही. तर मोबाईल हा एक भाग झाला. त्याशिवाय मी जसं मगाशी म्हटलं की व्हायलन्स नॉर्मलाइज करता कामा नये. आपण वागतो एक आणि मुलांना सांगतो तू असं नाही वागायचं बरं का, तू ओरडायचं नाही बरं का, तू कोणाला मारायचं नाही. पण तुम्ही घरात रोज एकमेकांवर आरडाओरडा करताय, एकमेकांवर हात उगारताय, तर तो मुलगा जे तुम्ही वागताय त्याचं आचरण करणार आहे. तर हे भान बाळगणं एकमेकांशी बोलताना, नवरा बायको म्हणून आपण जेव्हा एकमेकांशी आदरपूर्वक बोलतो, एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतो, आदर दिसतो, त्यावेळेला ते आपोआप त्या मुलांमध्ये येत असतं. त्याचं बीज कुठेतरी मुलांच्या मनात रोवलं जातं की पुढे आपल्याला अशा प्रकारचं नातं निर्माण करायचंय. आणि ती व्यक्ती जशी, म्हणजे ते जे शिकते ना, आई वडिलांबरोबर जो पॅटर्न असतो त्यांचा इंटरॅक्शनचा, तोच पॅटर्न पुढच्या प्रत्येक नात्यामध्ये रिपीट होत असतो. तर इतका त्याचा परिणाम असतो. तर आपण आपल्या बाजूने आपलं मूल चांगलं घडतंय की नाही आणि त्यांनी डोळसपणे सगळं केलं पाहिजे याची एका मर्यादेपर्यंत आपण काळजी घेऊ शकतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन अशा गोष्टी घडणारच नाहीत असं नाही. पण ह्या गोष्टी आपण जर त्यांना चांगल्या गोष्टी 4 दाखवल्या आपल्या माध्यमातून, तर निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. चांगला. आपण महिलांच्या म्हणजे बदलणाऱ्या आक्रमकतेबद्दल बोलता बोलता आपण आता कुटुंबातील व्यवस्थेवरती देखील बोलतोय. जाता जाता शेवटचा प्रश्न मॅम, की महिलांनी प्रत्येक कुटुंबामध्ये महिलांचं स्थान खूप मोठं असतं, ती पूर्ण घर सांभाळत असते. अशा वेळी महिलांनी स्वतःचं भान कसं ठेवायला पाहिजे? सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होणार नाही किंवा कोणीतरी आपल्याला भुलवतंय, कोणीतरी आपल्याला, आपण त्याच्या आमिषाला बळी पडतोय. कारण बऱ्याच महिलांचा म्हणजे वेळ हा मोबाईलवरती जातो, त्यामधून त्या, आपण जसं मगाशी, पूर्ण जगात त्या कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये त्या कोणाच्याही येऊ शकतात. असं आहे. तर काय सावधगिरी बाळगायला पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांनी काय, किंवा कोणीही, म्हणजे आजकाल आपण बघतो वयस्कर लोकही मोबाईलच्या आहारी गेलेत, सगळे मोबाईलमध्ये असतात. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की मोबाईलमध्ये किंवा इंटरनेटवर आपल्याला जे छान छान फोटोज दिसतात, तसं खरंच आयुष्य असतं लोकांचं असं नसतं. लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या असतात, पण ते कशाला दाखवतील ना तुम्हाला इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर? ते छान छान फोटोजच टाकतात.
म्हणजे बऱ्याचदा पर्सनल आयुष्यात खूप भांडणं असतात, पण ते मोबाईलवर म्हणजे आपलं फेसबुकवर छान छान फिरायला गेलेले फोटो टाकतात. तर ते खरं नाहीये. आणि दुसरी गोष्ट असं आहे, बऱ्याचदा असं होतं की तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही सुखी समाधानी जर नसलात आणि तुम्हाला हे हत्यार, मी तर हत्यारच म्हणते त्याला, हे हत्यार मिळालं हातात, की थोडंसं तुम्ही वाहावत जाऊ शकता. तर हे भान आपल्याला बाळगलं पाहिजे, की आपण आगीतना फुफाट्यात तर पडत नाही ना. एक एक गोष्ट आपल्याला नकोय किंवा एक व्यक्ती पटत नाही म्हणून आपण काहीतरी रिस्की गोष्टी करत नाहीये ना, की ज्या माणसाला आपण ओळखतही नाही, ज्याला कधी आपण प्रत्यक्षात भेटलो नाही, त्याच्यावर किती विश्वास टाकायचा हे आपण ठरवलं पाहिजे. तर वाहावत न जाणं, ठीक आहे, तुम्ही सोशल मीडियावर थोडा वेळ दिवसातला अर्धा तास, 1 तास घालवायचा आहे, तुम्ही घालवा एंटरटेनमेंटसाठी. पण त्याच्यात खूप अडकू नका, खूप गुंतून जाऊ नका आणि ते खरं विश्व आहे हे मानू नका. तुमचे जे खरोखर खरे हाडामासाची जी माणसं आहेत आजूबाजूला, त्यांच्याशी तुमचं नेटवर्क डेव्हलप करा. तर प्रत्येकच वेळेत काही वैवाहिक जीवनात प्रत्येक जण सुखी असतं असं नाही. पण त्याच्याबरोबर बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. आपले नातेवाईक असतात, मुलं असतात, आपल्या मैत्रिणी असतात, की त्यांच्याबरोबर तुम्ही चांगली नाती जोपासू शकता आणि चांगलं आयुष्य तुमचं तुम्ही, जे तुम्हाला पाहिजे ते करून सत्कारणी लावू शकता. समजा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल, ती व्यक्ती तुमचा लाईफ पार्टनर असू शकते, ती व्यक्ती तुमचा कलिग्ज असू शकते, ती व्यक्ती अगदी तुमच्या शेजारी पण असू शकते. तर अशा वेळी आपल्या त्या रागावरती कसा कंट्रोल करायचा की ज्याच्यामुळे पुढे अनर्थ होणार याची काळजी कशी घ्यावी? बरोबर. कसं आहे, की आपल्याला न आवडणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला सतत असतेच. कारण सगळेच आपल्याला आवडतील किंवा आपण सगळ्यांना आवडू असं घडतच नसतं. त्याच्यामुळे अशी व्यक्ती कायमच असणार आहे. पण आपण जेव्हा हे लक्षात घेतो, की त्या व्यक्तीचं वागणं त्याच्या हातात आहे. तो कसा वागेल हे मी नाही कंट्रोल करू शकत. पण माझी जी अपेक्षा आहे, की त्यांनी असंच वागायला पाहिजे, ह्याला मात्र मी मुरड घालू शकते. मी म्हणू शकते, की तो त्याच्या डोक्याने वागतोय, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो वागतोय. जर मला ते पटत नाहीये, मला आवडत नाहीये, दॅट इज ओके. पण जेव्हा मी म्हणते, की मी सहनच नाही करू शकत, त्यावेळेला सगळा प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे सहनच न होण्यासारखं जगात खरं काही नसतं. पण आपण असा विचार करतो. त्याच्यामुळे एवढ्या टोकाचा राग येतो आपल्याला. जर आपण म्हटलं, की ठीक आहे मला आवडत नाही, मला पटत नाही, तर आपल्याला तेवढ्या टोकाचा राग नाही येणार. त्याच्यामुळे आपल्या विचारांमध्ये आपण लवचिकता आणली, की कुठे आपण चा वापर जास्त करतोय, असंच व्हायला पाहिजे. मग तसं नाही घडलं, की आपल्याला टोकाचा राग येतो. त्याच्याऐवजी मी म्हटलं, की ठीक आहे माझी इच्छा आहे असं घडावं. जोपर्यंत इच्छा असते, तोपर्यंत आपला राग कंट्रोलमध्ये असतो. ठीक आहे, नाही नाही पटलं, नाही आवडलं, डिसअपॉइंट झालो मी, बस तिथे थांबतं. पण जेव्हा मी म्हणते आग्रह धरते, नाही हे असंच व्हायला पाहिजे, असं कसं नाही होत, हे मला चालणारच नाही, तेव्हा तो राग टोकाचा येतो. त्याच्यामुळे विचारांमधली लवचिकता आणणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने थोडासा विचार केला स्वतःच्या विचारांबद्दल, की मी अशा परिस्थितीमध्ये असा वागलो किंवा वागले, तर तेव्हा माझ्या मनात नेमके काय विचार होते आणि म्हणजे कुठल्या ऑल्टरनेट विचार असू शकतात, की ज्याच्यामुळे मला होणारा त्रास कमी होईल. म्हणजे तो मस्ट आणि शुड किंवा तो जो आहे तो मी कसा रिप्लेस करू शकतो माझ्या आयुष्यात, हा जर अंतर्मुख होऊन थोडासा विचार केला प्रत्येकाने, तर खूप बदल घडू शकतो. पण आता ही जी गोष्ट आहे ही काही लगेच घडणारी नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला खूप दिवस मेहनत करायला लागेल. म्हणजे थेरपी करतात तेव्हा पण हीच गोष्ट जराशी विस्ताराने शिकवतात, तर काही महिने लागतात. पण इमिडिएट काय करू शकता तुम्ही, की आत्ता काहीतरी मला नको असलेला किंवा नको असलेला प्रसंग घडतोय, तर त्यावेळेला मी काय करू शकते. तर मला जर तीव्र राग आलाय असं मला जाणवतंय, तर त्या सिच्युएशन मला थोडंसं बाहेर पडायचं, रूम बदलायची किंवा जाऊन पाणी प्यायचं, थोडंसं बाहेर फेरफटका मारून यायचा. साधारण एक 5 मिनिटं आपण स्वतःला दिली ना, 5 ते 10 मिनिटं, तर ती लाट जी असते रागाची ती खाली आलेली असते. आणि मग तो अनर्थ म्हणजे काय, आपण जे काही एकदम बोलून टाकतो किंवा कधी कधी हात उचलतो, ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. किंवा 100 पासून उलटे आकडे मोजा आम्ही सांगतो. त्या प्रोसेसमध्ये काय होतं, तुमचं लक्ष दुसरीकडे जातं. म्हणजे इट इज अ डिस्ट्रॅक्शन टेक्निक बेसिकली. तर त्याच्यामुळे तुम्हाला आपोआप तुमचा राग 1 पर्यंत येईपर्यंत आपोआप शांत होतो. रागावर हा, तर अशा काही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, की ज्याच्यामुळे आपण आपली रिॲक्शन थोडीशी पोस्टपोन करतो. आणि मग जेव्हा ती पोस्टपोन करतो तेव्हा 10-15 मिनिटांनी त्याची तीव्रता आपोआप कमी होते.
तर ह्या गोष्टी आपण जेव्हा तीव्र राग येतो त्यावेळेला निश्चित करू शकतो. मॅम, आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप आभारी आहे मी.